चला सर्वांनी बसून घ्यायचे. महाप्रसाद आहे. सर्वांना माहिती व्हावी त्याने केलेले कार्य या ठिकाणी आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी आपण हे रविदास महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करत असतो. अगदी 10-20 वर्षापूर्वी अतिशय छोट्या प्रमाणामध्ये किंवा ठिकठिकाणी कुठेतरी या ठिकाणी रविदास महाराजांची जयंती साजरी केली जायची, परंतु नसेल तर मी सांगतो की जवळजवळ 36 देशामध्ये या ठिकाणी रविदास महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. आणि खास या ठिकाणी मला आपल्याला आवडते की अमेरिकेमध्ये सुद्धा श्री संत रविदास महाराजांचं कॅनडामध्ये सुद्धा एक मोठं मंदिर या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये आपल्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. कालच अमेरिकेमध्ये जेव्हा रविदास महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेस त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर काशीला किरगोर्धनपूर या ठिकाणी संत रविदास महाराजांची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कारण नरेंद्र मोदीचा तो मतदारसंघ आहे आणि सातत्याने दरवर्षी या ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्तानं तिथे उपस्थित असतात. संत रविदास महाराजांचे एक मोठं एक विद्यापीठ या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचं आहे. त्यासाठी 1 एकर जमीन या ठिकाणी रविदास महाराज ट्रस्टला त्यांनी दिलेली आहे. जर आपण रविदास महाराजांचं कार्य जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी उत्तर भारत असेल, पंजाब असेल, मध्य प्रदेश असेल, जम्मूचा काही भाग असेल, यामध्ये आपण त्यांचं कार्य बघितलं पाहिजे. तिथल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रविदास महाराजांचं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 24 तास त्या ठिकाणी लंगर चालू असतं. जर कोणी शेवटच्या दुसऱ्या रविवारी या ठिकाणी आम्ही पंजाबला जातो, त्या ठिकाणी रविदास महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. आपण त्या ठिकाणी पठाणकोटला जातो आणि पठाणकोटला खूप मोठं असं मंदिर त्यांचं आहे. त्या ठिकाणी 5 लाख लोक त्यांच्या दिवशी या ठिकाणी जमा होतात आणि तिथे त्याचे गेल्याच महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे अकलूजचे पठाणकोटचे महाराज गुरुदीप गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि खूप ज्यांना डबल झेड प्लस वृक्ष आहे अशी सर्व ही मंडळे आहेत. आपण सर्वजण फिरलं पाहिजे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे. जर या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर साधारणपणे मार्च एप्रिल मध्ये आपल्याला आपली नावं या ठिकाणी आबा शिंदेकडे द्या. आपल्याला रिझर्वेशन करावं लागतं आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण धार्मिक पद्धतीच्या फक्त आपण रविदास महाराजांकडे गेलो म्हणजे फक्त त्यांचं दर्शन घेतलं असं नाही, तर महिला सुद्धा जोडीनं सुद्धा आपण येऊ शकता. आणि तिथं जवळच 100 किलोमीटरवरती वैष्णव मंदिर आहे, हिमालय आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी आपण तिथे भेटू देऊ शकतो. अमृतसर आहे, वाघा बॉर्डर आहे. ज्यांना पुढल्या वर्षी या ठिकाणी आमच्या बरोबर यायचं आहे त्यांनी आपली नावं अवश्य या ठिकाणी आमच्याकडे फारसा खर्च येत नाही. 10,000 रुपयामध्ये जवळजवळ आपला सगळा येण्याचा जाण्याचा राहण्याचा खाण्याचा प्रवास या ठिकाणी पूर्ण होतो. तर आज या जे आनंदनगर मध्ये या ठिकाणी ही जयंती
मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जवळजवळ 5-6 वर्ष झालं त्या ठिकाणी चालू आहे. काल या ठिकाणी एप्रिलमध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला. अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा त्या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडला आणि आजही या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा सोहळा ज्यांनी आनंदनगरचे भजनी मंडळ आहे त्यांनी अतिशय सुंदर अशी भजन सेवा या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं दिलेली आहे. त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या आनंदनगर भजनी मंडळाचे जे विणकरी आहेत ते सन्माननीय महादेव चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी या गावचे सरपंच सन्माननीय राजेंद्र लोंढे साहेब यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. विणकरीने या ठिकाणी विनंती आहे की आपण त्यांचा या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. कारण या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर दिलीप गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वनाथ निकम यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण जसं कर्जा करायचं आपण विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. पावित्र्याचं प्रतीक श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प जीवन या ठिकाणी त्याचा सन्मान संपन्न होतो आहे. श्रीफळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे तर गुलाब पुष्प हे प्रेमाचं प्रतीक आहे. अशा श्रीफळ आणि गुलाब पुष्प त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक नेहमीच आमच्या बरोबर असतात सन्माननीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवनाथ कांबळे यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशोक शिंदे यांना या ठिकाणी विनंती आहे की कृपया या सन्मानाचा स्वीकार करावा. माळीनगर खासगी प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय अशोक शिंदे सर यांचा सन्मान नवनाथ कांबळे यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण हॉल सुद्धा या ठिकाणी ते पहिल्यापासून देतात आणि जेव्हा विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी आपली रविवार जयंती संपन्न व्हायची तेव्हा सुद्धा संपूर्ण भांडी असेल टेबल असेल काय गाद्या खुर्च्या टेबल सगळे या ठिकाणी विनामूल्य द्यायचे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय अरविंद कांबळे यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतोय. आबासाहेब शिंदे यांनी सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मला कुणी जर असेल त्यानंतर सांगितलं तर मी भांडी आणि टेबल खुर्च्या सुद्धा आम्हाला आज विनामूल्य आपल्या कार्यक्रमाला दिलेले आहेत. खरं तर आबासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आबासारखी माणसं त्या ठिकाणी समाजामधून निर्माण झाली पाहिजे. सन्माननीय आबासाहेब शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर नारळ दिल्यानंतर दुसरं काही देण्याची अपेक्षा नसते कारण नारळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे आणि त्याला स्त्रीचं फळ म्हटलं जातं म्हणजे ते परमेश्वराचं फळ आहे. त्याचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. यानंतर या ठिकाणी सेवानिवृत्त कॅशियर एसबीआयच्या सन्मानाने तानाजीराव पांडव त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. पांडव साहेब आपल्याला ओळखत नाही असं पश्चिम गोष्टीमध्ये बोल नाही कारण या ठिकाणी आम्हाला ओळखणारी माणसं कमी आहेत पण तुम्हाला ओळखणारी माणसं जास्त आहे. त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चेहऱ्यावरती सतत स्माईल असणारा हा माणूस आज यांचं वय वर्ष 70 आहे. असं वाटत आहे की वय वर्ष 70 आहे. त्याला कारण आहे तुम्ही प्रेग्नेंट राहा, हसत राहा, बोलत राहा, चालत राहा हे सगळ्यात महत्वाचं आहे. तानाजीराव पांडव यांचा सन्मान या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतोय. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यशवंतनगर केंद्र शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक सन्माननीय BN खडतरे सर यांचा सन्मान या ठिकाणी रणजित कांबळे यांच्या शुभार्थी या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यांना विनंती आहे की या सन्मानाचा स्वीकार करावा आणि खडतरे सरांची ओळख सुद्धा आनंदनगरला सगळ्या आनंदनगरला आहे कारण त्यांच्या सेवेचा प्रारंभ सुद्धा याच गावातून झालेला होता आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद करायचं म्हटलं की सतत आनंद असतो. अतिशय सुंदर कारण ही भूमी श्री गणेशाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. आपल्या सर्वांचा पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय प्राध्यापक नितीन लोखंडे यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मधुकर निकम यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्राध्यापक नितीन लोखंडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मधुकर निकम यांच्या शुभास या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. खरं तर राजगुरू या ठिकाणी उपस्थित चर्चा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर गोपाळ मसूर या ठिकाणी आहे. जो एक आता सर्वांची चांगली पिढी या ठिकाणी गोपाळ मसूरच्या रूपाने या ठिकाणी पुढे येते आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राध्यापक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी केलेला आहे. कालच्या संत रविदास महाराज यांच्या सोहळ्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं 10 मिनिटांमध्ये संत रविदास महाराजांचं
विचार आणि शिकवण या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवली ते आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय सुहास उरवणे सर यांचा सन्मान सरपंच राजेंद्र लोटे यांच्या शुभात या ठिकाणी संपन्न उरवणे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. शब्दामध्ये ज्याच्या सामर्थ्य आहे ज्याच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि ज्यांचे शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा येतात असे वाटतात असे सन्माननीय उरवणे सर त्यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न झाला. सन्माननीय महादेव राजगुरू यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वनाथ निकम यांच्या शुभात या ठिकाणी संपन्न होतो आहे. गंगाबा चव्हाण त्यांच्या शुभात या ठिकाणी महादेव राजगुरू यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. त्यांना विनंती आहे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर सन्माननीय अशोक राजगुरू आपलाही सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतोय. सन्माननीय मधुकर निकम त्यांच्या शुभात या ठिकाणी त्यांचा सन्मान संपन्न अशोक राजगुरू. पाकवाडवादक श्रीराज घाडगे यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन कांबळे यांच्या शुभात या ठिकाणी संपन्न होतोय. पाकवाडवादक टाळ आणि पकवाज असल्याशिवाय खाण्याचं बंधन आता फार येत नाही म्हणून फार देण्याचं काम या ठिकाणी पकवाजवादक करत असतात. चला पकवाजवादक आणि पकवाजवादकाचं वय बघा उडवणे सर कुणी केले मी पकवाजवादक उडवतोय कुठे आहे ही इथंच आहे म्हणजे त्याला ही माणसाला गमवून येत नाही ती जन्मजात असावी लागते. आणि या तज्ञ विचार हा विद्यार्थी आता पहिलीपासून पकवाजवाद होतो हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. आम्ही इथंच बघतो कुठे पकवाजवाद. यानंतर गोपाळ बसून या ठिकाणी आमच्या बरोबर आहे त्याचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ठीक आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपला सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ही बहिणी मंडळी या ठिकाणी खूप झाले तर 3 तास आलेले आहेत आणि बहिणी मंडळ या ठिकाणी प्रथमतः जेवणाला ती जातील. आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंदनगर श्री संत रविदास महाराज जयंती समारंभ समितीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजची सेवा या ठिकाणी आपण देत चला आणि जमत तेवढं दान जमत तेवढी सेवा या ठिकाणी जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण करत जावा. आपला 1 रुपया सुद्धा फार महत्वाचा असतो परंतु देण्याची सवय या ठिकाणी आपल्याला लागली पाहिजे. आपण दिलं पाहिजे कारण आपण दिलं तरच पुढे चालत कुठलाही कार्यक्रम चालत असतो. जर तुम्ही मी सांगतोय आवडलं तुम्हाला की तुम्ही एका पंजाबला चला एका उत्तर प्रदेशला चला पंजाबला आपण गेल्यानंतर आपण जेवढं खातो त्याच्या दुप्पट या ठिकाणी तिथं दिलं जातं म्हणजे पुढची 4 माणसांना गोरगरिबांना तिथं आपल्याला ते उपयोगी येतं म्हणून या ठिकाणी दिलं पाहिजे. देणाऱ्याची आणि माझ्यासारखे शेकडो वक्ते ज्यांनी तयार केले आणि जे समाजाच्या कामामध्ये नेहमी आग्रही असतात. आज पहाटे 3 वाजता उठून मंडळी आणायला घेतली अशोकराव त्यांच्या घरी 10 कार्यक्रम झाले 3 तास काय सकाळी 10ला पण उठले नाही परंतु समाजासाठी 3 वाजता उठले. आमचे गुरु आदरणीय सेवानिवृत्त केंद्र राजाराम गुजर सर यांचा सत्कार चव्हाण सरांच्या शुभात या ठिकाणी संपन्न होतोय. सुंदर योगायोग आहे की कालच मी चव्हाण सरांचा सामोरीच्या बाहेरच्या बाजूला पहिलं पाहिला आणि आज एका जोरदार टाळ्या पकवाज करण्यासाठी या ठिकाणी पाहिला टाकले. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरती कोणती गाडी आहे ते मला सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. आपण जर आपल्या देशातील तरुण याचा पहिलीपासून पकवाज वागवत असतील तर निश्चितपणानं देशाचा विचार नंतर करू. किमान आनंदी गणेशाच्या आशीर्वादानं आणि स्वयंसिद्धेश्वराच्या आशीर्वादानं पावन झालेल्या या भूमीचं तरी भवितव्य निश्चितपणानं चांगलं आहे. अशा प्रकारचे तरुण जर या भूमीमध्ये तयार होत असतील तर इथं तुम्हाला गुटखा कुठं दिसणार नाही. इथं मद्यपान करणारे तरुण कुठे दिसणार नाही. संसारावरची राख रांगोळी करणारे तरुण कुठेही दिसणार नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या या तरुण इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांसाठी पुढच्या वर्षी चव्हाणसाठी 10वीचं वर्ष आहे. माऊलीचा आशीर्वाद त्याला मिळणार आजच आपण सगळेजण त्याला मनपूर्वक हार्दिक. त्याचं कारण आहे की आमच्या भजनवाल्यांना माहिती आहे की भक्ती करण्याच्या 9 पद्धती करते. 9वीला भक्ती मानली जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे ते श्रवण भक्ती म्हणजे ऐकण्याची भक्ती. ज्याला काहीच जमत नाही त्याला किमान ऐकता तरी येतं. काय ऐकायचंय ते दुसऱ्या प्रकारच्या भक्तीमध्ये सांगितलंय. त्याच्यामध्ये कीर्तन ऐकायचंय. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे की देवाची कीर्ती ऐकायची.
आणि देवाची कीर्ती आपल्याला कशामध्ये ऐकायला मिळते तर भजनामध्ये ऐकायला मिळते. यांच्यामुळे आपल्याला शाश्वत श्रवण भक्तीचा आनंद घेता आला म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवणे. भजनातील प्रत्येक साधनाचं एक आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या सगळ्यांना प्रसाद घ्यायचंय, जेवण करायचंय, पाहे प्रसादाचे वाटे द्यावे, धुवून या ताटे शेषे घेऊन जायचं. तुमची झाली या भोजन म्हणून प्रसादाचा अभंग आपण संपन्न करत असतो. पहिल्यांदा आपण वेळेकरांचा सत्कार केला, कारण भजन वेळेशिवाय भजन आणि कीर्तन चालू होऊ शकत नाही. ज्या कीर्तनकाराच्या सगळे कीर्तन ऐकणारे पाया पडतात, आधी इंदोरीकर महाराजांच्या पासून बाबा महाराजांच्या पर्यंत ते कुणाच्या पाया पडतात तर ते वेळेकराच्या पाया पडतात. लक्षात ठेवा, ज्याच्या खांद्यावरती वेळा आली आणि त्याचं नाव माझ्या खूप छान आहे. वेळा या शब्दाचा अर्थ आहे शिवाय. त्याच्याशिवाय कीर्तन आणि भजन होऊ शकत नाही. याच्याशिवाय जेवण्या विना जाऊ नका, म्हणजे जेवण्याशिवाय जाऊ नका. विना या शब्दाचा अर्थ आहे की शिवाय. तुम्ही वेळेशिवाय कीर्तन आणि भजन होऊ शकत नाही. म्हणून पहिला सत्कार आपण वेळेकरांचा या ठिकाणी घेतला. हे वेळेचं महत्व आहे. दुसरा जो टाळ आपण त्याच्यामध्ये वाजवतो ना, त्याच्यामध्ये दोन आहेत. ज्याला टाळ मिळतो तो टाळ वाजवतो आणि ज्याला टाळ मिळत नाही तो टाळी वाजवतो. आणि या दोन शब्दांचा अर्थ समजून घ्या. टाळ या शब्दामध्ये 28 आहे आणि टाळी 54 आहे. टाळी या शब्दामध्ये विरवणी आहे. देवाला सांगितलं, देवा माझं टाळ, माझ्या समाजामध्ये जे अनिष्ट येणार आहे, जे अनिष्ट येणार आहे, जे दुःख येणार आहे, तो आम्ही विरवणी करतो. देवा टाळी, टाळीमध्ये विरवणी आहे, कृपा करून टाळ. त्यामुळे एक लक्षात घ्या, त्या अवघं विश्व हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती उभा असताना केवळ भारत हा एकमेव देश असा आहे की कोट्याने कोटी माणसं आज प्रयागराजला जाऊन शांतपणाने दर्शन घेऊन येत आहेत, गंगेमध्ये स्नान करून येत आहेत. जगामध्ये काय चाललंय हा देश घेऊन उभा आहे. आणि आपण मात्र कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा विचार न करता सगळेजण एक होऊन त्या गंगा मैयामध्ये डुबकी खातो. याचं कारण जो समतेचा विचार आहे तो रविदासाने दिलेला आहे. लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेकडो ग्रंथ लिहिले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा ग्रंथ लिहिला तो होता इथल्या जाती व्यवस्थेवर. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे अनटचेबल. अनटचेबल या शब्दाचा अर्थ आहे अस्पृश्य. जे आमचे शिक्षित लोक आहेत त्यांना करू शिकत. ग्रंथाचं नाव आहे अनटचेबल. हा ग्रंथ त्यांनी कोणाला समर्पित केला माहितीये? तो ग्रंथ त्यांनी रविदासांना समर्पित केलेला. आणि 12 फेब्रुवारीला रविदासांच्या जयंतीचा सोहळा आपण दिल्लीचं जंतर मंतर या मैदानावरती त्यांनी घेतला होता. म्हणजे ज्याच्यावरती संपूर्ण घटना राज्यघटना अवलंबून आहे. ते 4 मुद्दे: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्यापैकी जे 2 विचार आहेत तो आहे समतेचा आणि बंधुतेचा विचार, जो आज या आनंदनगरमध्ये पाळला जातोय, जो आम्हाला दिसतोय की याच्यामध्ये चव्हाण सर पण आहेत, जाधव परिवार पण आहेत आणि आमच्या रविदासांच्या विचारावरती चालणारी ही सगळी मंडळी आहेत. हे सगळे आपण एका छत्राखाली एकत्र आलो. हा जो विचार पेरण्याचं काम आहे तो रविदासांनी केलं. तो विचार आज आपण पुढे चालवत आहोत. रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही अकोलकरांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन देतो. तुम्हाला सर्वांना प्रसाद घ्यायचंय. आणखी काय राहिलेले सत्कार आपण करावेत. मी थांबतो. धन्यवाद. 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 कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहेत. या ठिकाणी आमच्या बरोबर आलेले निलेश गोडके यांचा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे. निलेश गोडकेचा सन्मान या ठिकाणी विश्वनाथ निकम यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर लोहार समाजाचे अध्यक्ष पैलवान यशवंत कळसाई यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतोय. रविदास कांबळे यांच्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. रविदास कांबळे आपल्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुन्हा एकदा आपला सर्वांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. भजनवाल्याला विनंती, आपण महाप्रसादासाठी जाऊ. भजनवाल्यांना विनंती, प्रथम भजनवाले बसतील. प्रथम भजनवाले बसतील, बाकी त्यांनी कोणीही उठू नये. भजनवाली बसल्यानंतर या ठिकाणी जे लांबून आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत त्यांनी बसायचं आहे.